नमस्कार. 2026चा फिफा विश्वचषक अर्थातच समाप्त झालेला आहे आणि MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती व्हावी याच उद्देशाने आजचा हा व्हिडिओचा मुख्य विषय घेतलेला आहे. व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की नेमका गोल्डन बॉल आणि गोल्डन बूट कोणत्या खेळाडूने जिंकले आहे याची इत्यंभूत माहिती देणं हा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. फिफा विश्वचषक 2026 अंतिम सामना स्पेन विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात रंगला होता आणि सर्वजण म्हणत होते की अर्जेंटिनाच सामना जिंकणार, पण शेवटी मैदानावरती जो चांगला खेळ करतो तोच विश्वविजेता ठरतो आणि स्पेनने सुद्धा तसेच केलं आणि स्पेन जगज्जेता ठरला. तर फुटबॉलच्या विश्वचषकामध्ये गोल्डन बॉल, गोल्डन बूट असे विविध प्रकारचे पारितोषिक घेण्यामध्ये खेळाडूंमध्ये चढाओढ निर्माण होते. अशीच एक चढाओढ एका बक्षिसासाठी होती, ती म्हणजे गोल्डन बूट. मेस्सी आणि एम्बाप्पे नेमकं कोण गोल्डन बूट पटकावणार याची चाहत्यांना वाटत होतं की नेमकं कोण जिंकणार गोल्डन बूट. तर आजच्या व्हिडिओच्या बाबतीत आपण सांगणार आहोत की नेमकं गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल कोण जिंकलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडी अंतर्गत आहे. म्हणजे MPSC सरळ सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तलाठी भरतीसाठी, टेट भरती, शिक्षक भरती असे विविध प्रकारच्या शिक्षक भरतीसाठी चालू घडामोडी अंतर्गत एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2026च्या फिफा विश्वचषकामध्ये गोल्डन बूट, गोल्डन बॉल कोणत्या खेळाडूंनी पटकावलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या बद्दल तुम्हाला समजणार आहे. किलियन एम्बाप्पे ठरला सलग दुसऱ्यांदा गोल्डन बूटचा मानकरी. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पे सलग 2 विश्वचषकांमध्ये गोल्डन बूट जिंकणारा पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे. हालाकी फ्रान्सचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला नव्हता, पण तरीही त्यांच्या खेळाडूला गोल्डन बूट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. का देण्यात आला आहे तर विश्वचषकामध्ये सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूटचा पारितोषिक देण्यात येतं. म्हणजे पूर्ण सोन्याचा तो बूट असतो आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॉल सुद्धा दिला जातो. हे महत्त्वाचे पुरस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. विश्वचषकामध्ये एम्बाप्पेने एकूण 10 गोल केले होते व 4 गोलसाठी सहाय्यकाची भूमिका बजावलेली होती. त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे कडवी टक्कर देणारा खेळाडू होता लिओनेल मेस्सी आणि एम्बाप्पे या दोघांमध्येच कडवी टक्कर झुंज होती गोल्डन बूटचा किताब पटकावण्यासाठी. तर मेस्सीने या स्पर्धेमध्ये 8 गोल केले होते आणि त्याने 4 गोलसाठी सहाय्यकाची भूमिका केली होती. म्हणजे मेस्सीला 8 गोलपर्यंत मदत मारता आली होती आणि 4 गोलसाठी त्याने सहाय्यकाची भूमिका निभावलेली होती. तर 2026चा फिफा विश्वचषक मध्ये गोल्डन बूटचा मानकरी किलियन एम्बाप्पे ठरलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. तर 2026च्या स्पर्धेचा गोल्डन बॉलचा मानकरी स्पेनचा कर्णधार रॉड्रिगो कान्स्केतेला देण्यात आलेला आहे. का देण्यात आलेला आहे? त्याने विश्वचषकामध्ये एक सुद्धा गोल केलेला नव्हता, पण का देण्यात आले तर मिडफील्डमधला हा खेळाडू आहे. मिडफील्डमध्ये त्याचे जबरदस्त पासिंग आणि चेंडूवरील अफाट नियंत्रण या गोष्टी लक्षात ठेवा, महत्त्वाच्या आहेत. गोल केला नाही म्हणून काय झालं, पण खेळाचं चातुर्य कसं असतं ते बघा. मिडफील्डमध्ये त्याचे जबरदस्त पासिंग आणि चेंडूवरील अफाट नियंत्रण हे स्पेनच्या विजयात निर्णायक ठरले आणि याच कामगिरीच्या बळावरती स्पेनचा कर्णधार रॉड्रिगो कान्स्केतेला गोल्डन बॉलचा बक्षीस म्हणून देण्यात आले. म्हणजे चेंडूवरील अफाट नियंत्रण आणि जबरदस्त पासिंग, म्हणजे गोल केला नाही म्हणून काय झालं की प्रतिस्पर्धी खेळाडूंवरती दडपण आणण्याचं काम त्याने केलं होतं आणि त्याचं बक्षीस म्हणून त्याला गोल्डन बॉल देण्यात आलेला आहे. तर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस जनरल नॉलेजमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की गोल्डन बॉलचा विनर कोण होता. तर स्पेनचा कर्णधार रॉड्रिगो कान्स्केते हा आहे. यापूर्वी 2दा गोल्डन बॉल विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला मिळालेला होता. यापूर्वी जे 2 विश्वचषक झाले होते तर गोल्डन बॉल हा लिओनेल मेस्सीला देण्यात आलेला होता. यावर्षी मेस्सी हॅट्रिक करणार असे त्याच्या चाहत्यांना वाटत होतं, पण त्याची यावर्षीची हॅट्रिक चुकली आणि स्पेनचा कर्णधार रॉड्रिगो कान्स्केतेला गोल्डन बॉल म्हणून बक्षीस देण्यात आलं. अशा रीतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MPSCची तयारी करणाऱ्या किंवा सरळ तलाठी भरती, शिक्षक भरती अशी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी की फिफा विश्वचषकामध्ये गोल्डन बॉल आणि गोल्डन बूट कोणत्या खेळाडूने पटकावलेला आहे याची इत्यंभूत माहिती
देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेली वैयक्तिक विक्रमाची कामगिरी, खेळाडूंची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.